ताई, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. जयंतीनिमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम होतोय. काल देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं काम जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं. काय सगळी प्रतिक्रिया असेल? जग बदल घालून घावं सांगून गेले आम्हा भीमराव सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा देते. वारणेचा वाघ असेल, वैजंता असेल, फकीरा असेल आणि विविध स्त्रीपात्र त्यांनी त्या ठिकाणी लिहिली असेल, कथा असेल, कादंबरी असेल, छक्कड असेल किंवा पोवाडा असेल. आपल्या लेखनातून त्यांनी जे आहे ते समाजाचं दर्शन, वास्तववादी दर्शन त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. महिलांना स्पेसिफिकली महिला म्हणून बोलू इच्छिते की महिलांचं ज्या वेळेला त्यांचं लिखाण होतं ते नेहमी विद्रोही असायचं आणि ती समाजाशी झगडणारी महिला आणि स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी सांगणारी महिला म्हणून मग वैजंता असेल किंवा वाणीच्या वाघामध्ये आपल्याला त्या स्त्रीपात्र दिसतात. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी आम्ही आपल्याला विनम्र अभिवादन केलं आणि जयंतीच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला कालच्या संदर्भामध्ये, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राला एक महापुरुषांची एक मोठी परंपरा आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराजांपासून महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी जे आहे ते आपण सगळेजण त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते मानतो की महाराष्ट्राला या महापुरुषांची थोर अशी परंपरा आहे आणि त्यांच्या विचारावर महाराष्ट्र चालतो. जसं तुम्ही म्हणाला की उद्घाटन केलं त्याच तऱ्हेने आम्ही सुद्धा केंद्र सरकारला सातत्याने विनंती करत आहोत की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जे आहे तो भारतरत्न दिला गेला पाहिजे आणि ती मागणी आम्ही सातत्याने लावून धरलेली आहे. मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, कारण शेवटी ही महाराष्ट्राची जी महापुरुष आहेत, महारत्न आहेत, ही देशाला आणि मला वाटतं जगाला जे आहे ते मार्ग दाखवण्याचं काम करतात आणि त्यांच्या लिहिलेल्या साहित्याच्या माध्यमातून, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, जसं मी तुम्हाला सांगितलं की पोवाड्याच्या माध्यमातून आजही आम्ही या ठिकाणी येतो आणि यांना नमन करून ह्या प्रेरणा आणि निर्धार करून जातो की येणाऱ्या काळामध्ये पण संघर्षाच्या वेळेला, येणाऱ्या काळामध्ये पण ज्या ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती असेल त्या वेळेला त्यांनी जी त्या ठिकाणी आपल्या समोर एक उदाहरणं दिलेली आहे ती उदाहरणं घेऊन येणाऱ्या काळामध्ये जाण्याचं काम आम्ही करणार आहोत. गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आहे आणि अजित डोवालांना खरं तर लोकमान्य ही सभागृहात जास्त आहे, कारण का ते सभागृहात नसतात असं आठवडाभर आता मी तर बघा काल रात्रीच आलेले आहे. मी स्वतः तुम्हाला सांगते 2 आठवडे झाले. 2 आठवड्यामध्ये माझा प्रश्न आहे की अमित शहा होते कुठे? ते गायब आहेत. ते त्या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील काय आहेत. मोदी व्हिडिओच्या माध्यमातून दिसतात, संसद चालू आहे, तुम्ही संसदमध्ये येऊन तुम्हाला सुद्धा माहिती आहे की संसदेचं एक वेगळं महत्त्व आहे. जसं इथे विधानसभेचं एक वेगळं महत्त्व, तसं संसदेचं एक वेगळं महत्त्व आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला संसदेमध्ये यायला पाहिजे. तुम्ही देशाचे प्राईम मिनिस्टर आहात, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. सातत्याने आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही कुठे आहात आणि जबाबदारी कोण घेणार ही जी ज्या तऱ्हेने तुम्ही त्या तिकडे आंदोलनात आलेल्या मुलांची वागणूक झाली, वॉटर कॅनन असतील किंवा आपण बघितलं अश्रुधुराच्या नळकांड्या असतील, लाट्या काट्या असतील किंवा मुलींशी जे अश्लील चाळे झाले किंवा मुलींशी जी वागणूक दिली गेली, याची जबाबदारी कोण घेणार? आणि ती जबाबदारी अमित शहांना घ्यावी लागेल. आम्ही सातत्याने विचारतोय की उत्तर त्याला कोण येणार आहे. ना आम्ही बघितलं देशाचे पंतप्रधान आले, ना देशाचे गृहमंत्री अधिवेशनामध्ये या 15 दिवसात आम्हाला दिसले. त्यांचं बिल सुद्धा त्या दिवशी होतं. आम्हाला अपेक्षा होती बिलाच्या निमित्ताने येते, पण बिलाच्या निमित्ताने सुद्धा ते त्या ठिकाणी त्या दिवशी आलेले नाहीत. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं की ते गायब काय, त्यांना उत्तरं द्यायची नाहीत. पण आम्ही त्या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो, त्यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत की तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, तुम्हाला संसदेमध्ये यावं लागेल. आणि एवढ्या घाबरण्याचे तुम्हाला कारण काय? ज्या तऱ्हेने आम्ही बघतो आहोत की या पूर्ण आंदोलनाला, आता मी काल पण एक व्हिडिओ बघितला, पुन्हा एक व्हिडिओ आला. हो, मला वाटतं भाजपाला आणि मोदींना ऐकायची ताकद वाढवली पाहिजे. देशाच्या पंतप्रधान आहात आपण सार्वजनिक जीवनात आलेला आहात. ज्या वेळेला आपण RSSने एक मोठा प्रोपोगंडा करून राहुल गांधीजींना काय काय नावं ठेवली, हिमतीने राहुल गांधी असे लढतात. कोण व्हिडिओ बनवतं, कोण प्रोपोगंडा करतं? सोनियाजी गांधीबद्दल किती बोललात, नेहरूजींना तुम्ही काय काय संसदेमध्ये वापरले शब्द, किंवा तुम्ही सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर नेहरूजींबद्दल काय काय बोललात. इंदिरा गांधीजी सुद्धा महिला आहेत, कोणाच्या आई आहेत, देशाच्या पंतप्रधान होत्या. काय त्यांच्याबद्दल बोललं गेलं? का नाही थांबवलं गेलं? काही सांसदांना जाणीवपूर्वक बोलून हाऊसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं. त्यामुळे असं आहे की जगाला शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोडे पाषाण असं होऊन चालत नाही. तुम्हाला एक्सेप्ट करायला हवं की ही जनरेशन वेगळी जनरेशन आहे. त्यांची स्वतःची मतं आहे, स्वतः ठाम मतं आहेत त्यांची, आणि ती मतं मांडण्याचं त्यांना पूर्णपणे अधिकार आहे देशाच्या संविधानाने दिलेलं आहे. बिलकुल तुम्ही त्याच्या मर्यादा, तुम्ही स्वतः पण विचार केला पाहिजे की तुम्ही जेव्हा संसदेमध्ये भाषण करता तुम्ही किती मर्यादा पाळता.
त्यामुळे आम्हाला हे नाही, मला एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी की खूप मनाचा त्या ठिकाणी काय म्हणतात तुम्हाला मोठेपणा लागतो आणि खूप म्हणजे काय म्हणतात ऐकायची क्षमता लागते. भाजपाचा सगळ्यात मोठा किंवा RSSचा सगळ्यात मोठी समस्या काय, ते लोकांचं म्हणणं ऐकू शकत नाहीत, लोकांचं म्हणणं एक्सेप्ट करू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी आम्ही म्हणू तोच कायदा ही भूमिका जी त्यांची चाललेली असते ती चालणार नाही. येणाऱ्या काळात जनरेशन झीने दाखवलं आपल्याला माहिती आहे ना, काय दाखवलं, निर्भीड व्हा, आपल्या स्वतःचं मतं मांडायला मुक्त आहात. म्हणजे आई वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी काही मुलांनी सांगितलं की आम्ही BJPच्या पक्षातल्या पण मुलांनी केलं आंदोलन, नाही केलं का? मग का केलं? कारण त्यांनाही माहिती आहे काही चुकीचं घडतंय. संसदेचा वापर खरं तर या प्रश्नाची उत्तर द्यायला व्हायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने आम्ही बघतो स्वतःच्या हँडलवरती प्रत्येक व्हिडिओ टाकायचा. आता मित्रांचं फ्रेंड झालेलं आहे, फक्त एवढाच फरक दिसतोय आम्हाला. परंतु आज अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत, त्यांचे बॅनर्स मुरलीधर मोहोळांनी लावलेत, त्यामध्ये त्यांचा चाणक्य म्हणून उल्लेख केला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छोटा आणि त्यांचा भला मोठा फोटो. नाही आम्ही बघितलं की त्यांचं नाव चाणक्य इथे मुंबईमध्ये त्यांचे कटआउट लावले ते लोहपुरुष. मला प्रश्न विचारायचा आहे, चाणक्य आणि लोहपुरुष कोणाला म्हणतात? तुम्हाला म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलपेक्षा मोठे झाले ते? मला कळत नाही कोणापेक्षा मोठे करताय तुम्ही अमित शहाना? कोण आहेत अमित शहा? हा, एकेकाळच्या बरोबर दळीबार, एकेकाळी त्यांच्यावरती किती केसेस होत्या, काय होती परिस्थिती? अशा अमित शहाचं तुम्ही उदो करताय, ज्यांची हिंमत नाही संसदेमध्ये उत्तर द्यायची. आज ते पुण्याच्या दौऱ्या येतात. मला वाटतं महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उचलण्याचं काम चालू आहे, त्याचा मी निषेध करते. कारण या ठिकाणी यासाठी निषेध करते की ते यासाठी आंदोलन करतात की ज्या आपल्या भविष्याची असलेली संपत्ती, आपल्या भविष्याचे काय म्हणून मी सगळ्यात असलेलं भविष्य, अशी मुलं, त्या मुलांशी ज्या तऱ्हेने वागणूक पोलिसांनी केली, मग ते मुंबई असेल, मग ते दिल्ली असेल किंवा बिहार असेल, तुम्ही मुलांशी अशा तऱ्हेने वागायला नको होतं. ती भारतातली मुलं होती, ती आमची तुमची मुलं होती, त्यांच्याशी तुम्ही असं का वागलात? हा जर प्रश्न अमित शहाला विचारत असतील, अमित शहाचं उत्तर देत नसतील, तर आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय काय? कालच्या व्हिडिओमध्ये मोदी असं म्हणतात की माझ्या आईला देखील शिव्या घालण्यात आली, मात्र ही आपलीच पोरे, त्यांना अरे मी तेच सांगितलं ना, इंदिरा गांधीची पण कोणाच्या तरी आई आहेत होत्या, म्हणजे मला माहिती आहे ना, आहे ना. सोनिया गांधी पण कोणाच्या तरी आई आहेत ना. पंडित जवाहरलाल नेहरू पण कोणाचे तरी वडील होते, देशाचे पंतप्रधान होते. तुम्ही काय शब्द वापरला मी वापरू इच्छित नाही, ते संसदेमध्ये वापरला गेला, बाहेरचं बोलत नाही मी. आणि ते पण काय म्हणतो आम्ही, सांसद ज्यांना मर्यादा माहिती असते, ज्यांना लोकशाही माहिती असते आणि ज्यांना संविधानिक मूल्यसुद्धा माहिती असतात, त्या सांसदाच्या माध्यमातून ज्यावेळी ही वाक्य बोलली गेली त्यावेळी नरेंद्र मोदींना राग का नाही आला? नरेंद्र मोदींनी त्यावेळेला प्रतिक्रिया काय नाही दिली, का नाही थांबवलं त्या सांसदला? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही त्याला बोलू दिलं? म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही दुसऱ्या महिलांबद्दल बोलणार. बघा, प्रत्येकाची आई ही प्रत्येकाला त्या ठिकाणी जी असते ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा आदर हा नितांत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण नेहमी म्हणतो की थोड्या काळची पत्नी अनंत काळाची महिला ही माता असते आणि प्रत्येक महिलेचा त्या ठिकाणी जो आहे तो सन्मान केला गेला पाहिजे. मग ती त्यांची माता असेल किंवा इंदिराजी असतील किंवा सोनियाजी असतील किंवा प्रियांकाजी असतील किंवा इतर महिला असतील, हे पण शिकून घेतलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं की भाजपाला राहुल गांधींना पप्पू म्हणतात तेव्हा चालतं. राहुल गांधीबद्दल काय काय शब्द वापरले जातात, ऐकायचा थोडं ताकद लागते. ती ताकद भाजपामध्ये नाहीये, ती ताकद नरेंद्र मोदीमध्ये नाहीये. स्वीकार करा की ही तरुण पिढी तुम्हाला काहीतरी सांगते. स्वीकार करा ती त्या ठिकाणी तुमच्या समोर काय म्हणणार. तुम्ही तुमचं मन की बात नेहमी ऐकायची तुम्हाला सवय लागलेली आहे. दुसऱ्यांच्या मनाच्या गोष्टी पण ऐकणं शिका. ताई, हेडगेवारांच्या निवासस्थानाच्या संदर्भात आता पोस्टाकडनं खरं तर त्यांची कार्यपुस्तिका जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि दुर्दैवाने सरकारच हेगडेवारांचं आणि मनुस्मृतीचं आहे. तुम्ही काय अपेक्षा आणखी वेगळी करणार? पण लोकशाहीमध्ये लक्षात ठेवा, आज आपण ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आलेलो त्या महापुरुषांचीच लोकशाही राहणार. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र, तिथे हेच राहणार विचार. किती जरी प्रयत्न केला तरी मनुस्मृतीचे विचार आणि हेगडेवारांचे विचार महाराष्ट्रात आणि देशात येणार. संदर्भातला प्रश्न आहे खरं तर अनुसूचित जाती जमाती त्या संदर्भामध्ये आम्ही ऑलरेडी बोलत आहोत सातत्याने. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न सामंजस्याने काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. बाबासाहेबांनी जे काही विचार मांडलेले त्याच्यावरती या तत्वज्ञानाने बोललं गेलं पाहिजे. या संदर्भामध्ये मी माझी मतं नक्कीपणे स्पष्टपणे आधी पण मांडलेली आहेत. मला असं वाटतं मी बाबासाहेबांपेक्षा खूप छोटी आहे. बाबासाहेब खूप ज्ञानी आहेत. बाबासाहेबांनी जर काही सांगितलं तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल आणि म्हणून बाबासाहेबांची अन्यायी अण्णाभाऊ साठे यांची जी आहे अन्याय म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छिते. हे जे लावण्याचं काही षडयंत्र चाललेलं आहे ना काही लोकांचं, कोण लावतं ते तुम्हाला पण माहिती आहे कोण लावतंय. ते काय सांगायची मला गरज आहे?